नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। द्राक्षांपासून बेदाणा कसा तयार केला जातो हे आपण बघणार आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे जे हातनोली, ज्याच्यामध्ये प्रभाकर जाधव हे तरुण युवक आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये आलं की आपण ही स्वतःचा एक व्यवसाय करू आणि ही फार मोठी त्यांनी जिद्द बाळगली आणि ती जिद्दीप्रमाणे त्यांनी काम करायला सुरुवात केली। आता जे काय आपण जातोय ते त्यांच्या जे काय बेदाणा प्रक्रिया करण्याचे ते या ठिकाणी सांगली जिल्ह्यातला एक तासगाव तालुका आहे। त्या तासगाव तालुक्यातला एक हातनोली गाव आहे। आता हे गाव जरा थोडंसं पुढे 1-2 किलोमीटर, पण तरी सुद्धा ही झाडी आहे। तुम्ही बघत असाल की आता पाणी आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडाची वाढ व्हायला लागली, तसंच हा पूर्ण परिसर हा तुम्हाला आता हिरवळ दिसतोय। आता या ठिकाणी हा जो एक कच्चा रस्ता आहे, हा कच्चा रस्ता या गावामध्ये एक तरुण आहे जो प्रभाकर जाधव, ज्याला बंडू या नावाने ओळखलं जातं। हा स्वतःचा छोटा व्यवसाय करायचा, शेती करता करता पुढे तो पाऊल करा आणि शेवटी कुठेतरी प्रगती व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी द्राक्षेपासून म्हणजे या ठिकाणी द्राक्षेपासून बेदाणा कसा तयार केला पाहिजे याचा त्याने पूर्ण अभ्यास केला आणि तो अभ्यास करता करता त्यांनी काही त्याच्या मित्रांच्या बरोबर एक मार्गदर्शन घेतलं किंवा त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यातून आता काय करायला पाहिजे यासाठी आपण जाणून घेऊ। आपण या ठिकाणी बघूया, हा बोर्ड तुम्हाला दिसतो, या बोर्डावर लिहिलेले बॉन्डिंग ॲग्रो फार्म, बेदाणा वॉशिंग अँड नेटिंग। बॉन्डिंग म्हणजे बॉन्डिंग तुमचं झालं पाहिजे की कशा पद्धतीने झालं तर एकत्र आलं तर तुम्ही बरंच काही करू शकता। हा इथे त्याने एक ॲरो दाखवलेला, हा ॲरोच्या प्रमाणे आपण आता या ठिकाणी जाऊया। हा जो कच्चा रस्ता आहे तो पुढे शेतीकडे जातो, परंतु हा जो काय बॉन्डिंग ॲग्रो फॉर्म जे तयार केलेले आहे त्या जर अद्ययावत असं जर ते तयार केलं असेल तर त्याला कशा पद्धतीने रस्ता पाहिजे, तर हा रस्ता जो तुम्ही बघताय हा पूर्ण रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिसतोय। हा पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी त्या फार्म हाऊसपर्यंत तयार केलेला आहे। आता आम्ही चाललोय, हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार केला गेलेला आहे। या रस्त्यामध्ये म्हणजे कुठेही जर पावसाळा जरी असेल, उन्हाळा असेल तर कुठली वाहनं जाताना कुठेही त्याला त्रास होऊ नये किंवा अडथळा निर्माण होऊ नये अशा पद्धतीने हा रस्ता तयार केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिला, समोर जे मी तुम्हाला हात करतोय हा या ठिकाणी त्यांनी तो जे अद्ययावत असं जे काय बेदाणा बनवण्याची जी मशीन आहे ते या शेडमध्ये आहे आणि ट्रान्सफॉर्मर जो दिसतोय तो ट्रान्सफॉर्मर सुद्धा त्याने स्वतःचा घेतलेला आहे। तिथे त्या ठिकाणी MSCBचं सुद्धा वेगळं युनिट तयार केलेलं आहे आणि हे करण्याचं कारण असं आहे की कुठेही ते थांबू नये हे त्या ठिकाणी त्याने केलेलं आहे। हे पूर्ण शेड तुम्ही बघता, आता या शेडला तरी आपण जाणार आहोत। हा पूर्णतः या ठिकाणी आता कुठेही विद्युत पुरवठा खंडित झाला आहे म्हणून काम थांबले असं न करता वेगळे युनिट या ठिकाणी तयार केलेले आहे। आता हा रस्ता जातोय तो बॉन्डिंग फार्म हाऊसकडे जातोय। हे संपूर्ण तुम्ही परिसर बघत असाल, हा 2 एकरच्या परिसरामध्ये हे तयार केलेलं हे युनिट आहे। याच्यामध्ये या तासगाव तालुक्याचं जसं एक सोने चांदीच्या बाबतीत जसं प्रसिद्ध आहे तसं द्राक्षे बनवण्यामध्ये सुद्धा शेतकरी हे आघाडीवर आहेत। परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि त्यामुळे शेतकरी नाराज होतात। परंतु त्याच्यावरती सुद्धा कुठली दुसरी प्रक्रिया असेल तर तो बेदाणा तयार करण्याची सुद्धा प्रक्रिया आता नव्याने सुरू झालेली आहे। त्याला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे, परंतु या खेडेगावामध्ये अशा प्रकारचं युनिट असू शकेल का, तर यासाठी या ठिकाणी तुम्ही बघता की हे युनिट तयार केलेलं आहे आणि यामुळे आता शेतकरी थोडासा कुठेतरी त्यांना दिलासा मिळायला लागला। जरी अवकाळी पावसामध्ये जरी बेदाणा किंवा द्राक्षे तुमचे खराब झाले तरी त्याच्यापासून बेदाण्याची प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी करू शकतो आणि जे काय धोके आहेत ते सुद्धा थांबवून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मालाला भाव येऊ शकतो। ही प्रक्रिया आता आपण या ठिकाणी बघणार आहोत। युवकांना हे समजलं पाहिजे की आपण जर स्वतः उद्योग क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर त्याच्या प्रक्रिया काय असतात। आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की या फार्म हाऊसमध्ये मी आलेलो आहे, अशा पद्धतीने हे एकंदरीत 10 रॅक आहेत। आता या 10 रॅकमध्ये जर तुम्ही बघाल तर जे द्राक्षे तयार होतात ह्या द्राक्षांपासून मनुके तयार केले जातात, कारण द्राक्षे सुद्धा खाण्यासाठी चांगले आहेत। त्याच्याबरोबर बेदाणा तयार केला जातो। तो बेदाणा तयार करण्याची प्रक्रिया कशी असते तर असे एकंदरीत जर बघाल तर 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने एका रॅकमध्ये 8 असे 10 रॅक आहेत आणि 10 रॅकमध्ये 8 म्हणजे जवळजवळ 80
प्रकारे अशा पद्धतीने ही द्राक्ष या ठिकाणी सुकवली जातात। याच्यावरती काही अंशी याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि एकूण हे बघायला गेलं तर 10 दिवस हे सुकवण्यासाठी ठेवले जातात। जेव्हा हे सुकवले जातात त्यावेळेला ते कशा पद्धतीने त्याची प्रक्रिया केली जाते ते पण या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही बघितलं असेल की 10 दिवसाच्या या ज्या रॅकवर ठेवले जातात, तसंच आता ही जे आहेत जे द्राक्ष आहेत हे बारीक बारीक तुम्हाला द्राक्ष देतात, याच्यावरती हा केमिकलचा फवारा मारला जातो। कारण त्याच्यामधला जो काही अंश आहे, म्हणजे आता तुम्ही बघाल की त्यावेळेला मी दाखवलेली द्राक्ष आणि आता जे बघितलं तर हे बारीक 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 हे तयार होतात। ही प्रक्रिया सुद्धा जवळजवळ 10 दिवस चालते। आता हे बघता तुम्ही की त्याच्यावरती जी प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यामध्ये बारीक 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 दाणे तयार होतात। त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघूया की त्याच्या पुढे जाऊन ती प्रक्रिया काय आहे ते औषधाची त्या ठिकाणी प्रक्रिया केली आणि औषध संपल्यानंतर काही दिवसानंतर आता हे जे काय द्राक्ष हे बारीक बारीक झाले जातात। आता ह्याची जे आहे ती छाननी केली जाते। तुम्ही बघताय हे प्रत्येक जण त्या बांबूच्या माध्यमातून हे चिरले जातात आणि ती प्रक्रिया पुढे खाली पडली जाते। आता हे बघा हे सगळे खाली होते, अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। हे जवळजवळ हे कामगार बघितलं आणि 5 अशा पद्धतीने हे कामगार हे संपूर्ण जो रॅक आहे ही जाळी आहे ही संपूर्ण आता साफ केली गेली। आता याच रॅकवरती दुसरा जो काय द्राक्ष बेदाणा द्राक्ष हे याच्यावरती टाकले जाते, पुन्हा ती प्रक्रिया होईल। आपण ते द्राक्ष टाकण्यापूर्वी त्या द्राक्षावरती काय प्रक्रिया केली जाते ते आपण जाणून घेऊया। कॅरेट हे द्राक्ष आहेत हे बागेतून आलेले आहेत। हे द्राक्ष खाण्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये जातात, पण काही त्याच्यावरती एक प्रक्रिया पण करून त्याचा बेदाणा तयार केला जातो आणि ही बेदाणा करण्याची जी प्रक्रिया ही आपण या ठिकाणी घेतली। हे पूर्णतः हे जे काय कॅरेट दिसतात त्याच्यामध्ये पूर्ण द्राक्ष आहेत। आता हे द्राक्ष कशा पद्धतीने हे केले जातात ते आपण या ठिकाणी बघूया। हे जे मी तुम्हाला बोललो की 10 रॅक आहेत, या 10 रॅकवरती अशा पद्धतीने हे सुकवण्यासाठी हे द्राक्ष ठेवले जातात। आता हा द्राक्षाचा जो घड हा मोठाच्या मोठा घड आहे। आता याच्यावरती ज्यावेळेला ती प्रक्रिया केली जाते ते हळूहळू ते सुकले जातात आणि 10 दिवसानंतर पुन्हा त्या बेदाण्यासाठी त्याचा कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते ते जाणून घ्या। आपण या ठिकाणी बघतोय ह्या ज्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा या ठिकाणी उद्योग दिला गेलेला आहे। म्हणजे आज खेडेगावात सुद्धा आज प्रत्येकाला उद्योग देण्याचा हा एक मोठा छोटेखानी कारखाना आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की शेतामध्ये शेतकरी जरी असला तरी तो आता स्वतःच्या पायावर उभं राहू शकलाय, हे या ठिकाणी आपण बघतोय। पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की हे जे मार्केटमध्ये जर याला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याचं जर खरोखर त्याची जर प्रगती करायची असेल तर बेदाण्याला मार्केटमध्ये परदेशात सुद्धा मोठी मागणी असल्यामुळे अनेक शेतकरी हे कच्चा माल ज्याला आपण द्राक्षे तयार जरी झाले असेल त्याला मार्केट मिळत नसल्यामुळे काही महिने ठेवून याला बेदाणा तयार झाल्यानंतर बेदाण्याला मार्केट आहे, यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे। आता शेतकरी कधी घाबरतो की अवकाळी पाऊस जर आला तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं आणि ही जी प्रक्रिया जी असते, आता हे द्राक्षे आता थोडं जरी ढगाळ वातावरण आलं तर द्राक्षावर त्याचा परिणाम होतो आणि शेतकरी कुठेतरी हतबल होतो, मग सरकारकडे काहीतरी तो मागणी करण्याचा परंतु हे सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होईल। ही या जो उद्योजक आहेत बंडू जाधव यांनी फार मोठी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांचं होणार नाही यासाठी हे त्यांनी या ठिकाणी हे कापड आहे हा जो दिसतोय हे पूर्णतः त्यांनी त्याच्यावरती कवर टाकलेलं आहे। जरी अवकाळी पाऊस आला किंवा वादळी वारा आला तरी या बेदाण्यासाठी जी काय प्रक्रिया सुरू आहे त्याला कुठे नुकसान होणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे। आता आपण मोठ्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी हे जे तुम्हाला पिवळं कापड दिसतंय हे तातडीने एक जो मोठा रॅक आहे जवळजवळ 100 फुटाचा रॅक आहे तो तातडीने आता तुम्ही बघताय की हा जो एक कामगार आहे हा तो खाली करतोय, कारण हे झाकलं गेलं तर कुठल्याही ही जे काय प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही, सुरक्षित राहतात, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी हे जे उद्योजक आहेत, हे युवा उद्योजक बंडू जाधव यांनी ती काळजी घेतलेली आहे। चला आपण अजूनही बऱ्याच काय पुढे प्रक्रिया तेही आपण जाणून घेऊ। फक्त हा जवळजवळ 80% बेदाणा तयार झालेला आहे। आता ही बेदाण्याची ही प्रक्रिया सुरू होईल, याच्यामध्ये ती प्रक्रिया ही वॉशिंग केली जाते। हां, या ठिकाणी वॉशिंग केले जाते।
ते तुम्हाला मी रॅक दाखवले. त्या रॅकवरून ती जी प्रोसेस आहे पूर्ण झाल्यानंतर वॉशिंग केलं. तर वॉशिंग केल्यानंतर परत त्याच्यावरती सुकवण्याची प्रक्रिया केली जाते आणि सूर्याचा परिणामसुद्धा त्याच्यावर झाला पाहिजे. आणि हे बघितलं असेल, हे संपूर्ण जे काय द्राक्षाची सुकवण्यासाठी या ठिकाणी ठेवले हे 10 दिवस सुकवले जातात. आणि या 10 दिवसानंतर हे सुकवलेले जे काय म्हणू काय जे बेदाणा आहे, ज्याला आपण द्राक्षाचीच प्रक्रिया आपण म्हणू, याला आत्ता बेदाणा म्हणता येणार नाही. हे जे द्राक्ष आहेत हे जेव्हा ते मशीनमध्ये जातील आणि मशीनमधून जी प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यानंतर ते त्याचा बेदाणा तयार होईल. हे संपूर्ण जर बघता तुम्ही हा सगळा बेदाण्याचा हा संपूर्ण परिसर जवळजवळ इतका जवळजवळ 100 स्क्वेअर फुटापेक्षा पण जास्त आहे. आणि ही प्रक्रिया पुढे कशा मशीनमध्ये जाणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पाहिलं असेल की द्राक्षांपासून बेदाणा कसा तयार केला जातो ही संपूर्ण प्रोसेस पाहिली. आता ही जी युनिट उभं करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे ते माझ्यासमोर बसलेले ते प्रभाकर जाधव उर्फ बंडू म्हणून त्यांची ओळख आहे. आपण जाणून घेऊया ही संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली. नमस्कार. नमस्कार. आता जी आम्ही हे युनिटची जी पाहणी केली, ही युनिट फार मोठं आहे. ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी काय आली? आता आली म्हणण्यापेक्षा झालं काय, आपल्याला काहीतरी जीवनात येऊन काहीतरी करायचं आहे. त्यामुळे एक व्यवसाय, आपल्याला थोडी शेती आवड असल्यामुळे जरा व्यवसाय जास्त करून मला जरा शेती आवड असल्यामुळे मी हाच व्यवसाय करायचा असं डोक्यात बरेच दिवस होतं. मग 2021ला असं आलं डोक्यात की भांडवल हा विषय पहिल्यांदा येतो, तर ते भांडवल कसं आपण करणार. तो माझा मित्र आहे राजेंद्र जाधव म्हणून, त्यांना मी हा विषय बोललो. आपल्याला थोडं अशा पद्धतीनं थोडं व्यवसाय करायला डोक्यात आहे, पार्टनरशिपमध्ये होण्यासारखं आहे. त्यांनी जरा घेतलं डोक्यात. 2021ला आम्ही चालू केलं रॅक मारणं वगैरे. पहिला सीझन झाला, तेवढा काही मुनाफा नाही झाला जास्त, पण पहिलं वर्ष थोडा अनुभव हा महत्वाचा असतो. अनुभव बी तशासारखाच आम्हाला होता, जास्त काही नव्हता. पण असं शिकत शिकत बाकीचे कसे करतात, आपण काय करतोय, कुठं चूक बोलतोय ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्या वर्षी केला. त्यानंतर 22ला थोडंसं आम्हाला पैसे राहिले. मग असं करत करत आता हे 3रं वर्ष आहे, इथंपर्यंत आलोय आम्ही. आता ह्यानंतर थोडंसं आता हा प्रोजेक्ट आम्ही ह्या 24ला आम्ही उभा केला. आता तुम्ही म्हणालात की सुरुवातीला 2021ला सुरू केलं,
कोणताही व्यवसाय सुरू करताना तिथे अनुभवाची सुद्धा फार गरज आहे. तर ती तुम्हाला तुमच्या घरी काय म्हणजे द्राक्ष बाग होती का किंवा तुम्ही असं काही कुठे अनुभव घेतला होता का? नाही, द्राक्ष बाग वगैरे असा काही कधीच विषय नाही. विषय असा होता की आपल्या गाड्या आहेत, 4 व्हीलर माल वाहतूक गाडी आहेत. ते माझ्या मित्राकडे का मी 4-5 वर्षी गाडी भाड्याने देत होतो. मग तिथं जात असताना ते लक्षात यायचं की बघायचं इकडे तिकडे की बऱ्यापैकी व्यवसाय आहे, आपण हे सुद्धा करू शकतो, पण याच्या पाठीमागं भांडवल असणं पण गरजेचं आहे. मग भांडवलासाठी मी हा राजेंद्र जाधव मित्र मी चॉईस केला आणि सुरुवात केली आम्ही 2021 ला. आता तुम्ही 2021 ला केली, 2021, 22, 23 वर्ष संपाच्या वेळेला जर बघायला तर हे मोठं युनिट तुम्ही उभं केलं. बरोबर. कारण हे धाडस करणं हे कसं काय तुम्हाला जमलं? हे धाडस म्हणजे कसं असतं, याच्यामध्ये एकतर विश्वास असणं गरजेचं आहे एकमेकावर आणि मुनाफा मिळणं हा दुसरा विषय आहे. पण ज्यावेळेला आम्ही 21 ला रॅक केलं, 22 झालं, 23 झालं, आता 24 लागलं. आता 24 ला काय झालं, आमचे एक दाजे आहेत पुण्यामध्ये सर्व्हिस करतात, त्यांचा मला एक अचानक कॉल असा आला की सर्व्हिस तर मी करतोच, पण त्यानंतर आपला एक स्वतःचा बिझनेस काहीतरी असावा असं मलाही वाटतं. मग ठीक आहे, काय अडचण नाही, तर मग म्हणजे कुठला व्यवसाय मी करू शकतो काय असं जरा विचारल्यानंतर मी सांगितलं, आता मी तर करतो बेदाना, बरोबर आहे, तयार करतो मी. तर ह्याच्या पाठीमागे दुसरा असा उद्देश आहे की ह्याला एक मशीन आपण प्रोजेक्ट करू शकतो, म्हणजे बेदाना निटिंग मशीन ज्याला आपण म्हणतो. तर त्यांना ते सांगितल्यानंतर ते म्हणले ठीक आहे, काय म्हणजे कितीपर्यंत जाईल बजेट काय असं सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशापर्यंत बजेट लागेल वगैरे वगैरे सांगितल्यानंतर ते म्हणले ठीक आहे, आपण चालू करू शकतो. आम्ही 2 दिवसानंतर हा प्रोजेक्ट बेदाण्याचा चालू केला, म्हणजे मशीन लावायचा प्रयत्न केला. पण आता हे सुरू तुम्ही केलं, बरोबर आहे, म्हणजे आता फार मोठी रिस्क पण आहे. बरोबर. ती कशा पद्धतीने, म्हणजे की मराठी मुलांचं असं आहे की सुरुवात करताना फार जोशात करतात, बरोबर, पण कुठेतरी ती परत मागे येतात. ह्याच्यामध्ये काही वेळेला असं होतं की नशिबाचा पण भाग आपण, बरोबर, नशिबाने मिळत, या 2 गोष्टीचा तुम्ही कसं काय समन्वय? याचं कसं आहे, नशीब तर पहिलं आहेच, पण दुसरी गोष्ट अशी आहे, तर आपण कामच जर उलट सुलट करत जात असलो तर तिथं पण कुठं आपण अडचणीत येणार. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, भांडवल असणं पण जास्त गरजेचं नाही, याला आपलं तोंड पण चांगलं असावं लागतं. दुसरी गोष्ट, आपण लोकांबरोबर कितपत आपण व्यवहार चांगल्या पद्धतीने किंवा दुसरी लोक आपल्या दारात कसे येतील ह्याचं पण थोडं आपल्याला ज्ञान असावं लागतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ते करत असताना आपण कुठं चुकतोय हे पण बघावं लागेल आपल्याला, म्हणजे इतर ठिकाणी काय करतात, आपण काय करतोय याचा बी थोडा अभ्यास करावा लागेल. आता हे करत असताना एक तर जागेचा भाग आणि तुमचं एकंदरीत शेतकऱ्यांचे तुम्ही चिरंजीव असल्यामुळे या सर्व गोष्टीसाठी कुटुंबाकडून, म्हणजे तुमची आई असेल, वडील असेल, भाऊ असतील किंवा तुमची पत्नी असेल, यांचं तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य लाभलं आणि तुमचं एकंदरीत बालपणाच्या बाबतीत तुम्ही थोडक्यात थोडी माहिती द्या की कशा पद्धतीने? बालपण म्हणलं तर आम्ही असं खेळतच जास्त घालवलंय. आणि दुसरी गोष्ट, घरच्यांना सगळ्यांना म्हणजे कसे माळकरी लोक असल्यामुळं आम्हाला ते भजनाची कीर्तनाची जास्त आवड, कारण जे घरी फेकतं तेच आम्ही विकणार ना, आम्हाला बाकी काही माहितीच नव्हतं लहानपणी. मग आम्हाला जरा पंढरपूर वगैरे असं कीर्तन वगैरे भजनाची जास्त आवड आहे, अजूनही आहे. पण ते करत असताना आपल्याला काहीतरी उद्योग पण करणं आवश्यक आहे, म्हणून हा थोडा कुठतरी आपण बिझनेस करावा असं डोक्यात आलं. या गोष्टीला तुम्हाला तुमच्या परिवाराकडून सहकार्य आता मिळतंय का? भरपूर मिळते, घरच्यांची काय अडचण नसते. मी जर कुठं बाहेर शेतकऱ्यांना भेटायला गेलो तर पाठीमागचं सर्व आमची मिसेस हँडल करत असते, म्हणजे पगार देणं घेणं असू दे काय असू दे सगळं हँडल करत असते. म्हणजे आज मोठं युनिट उभं करणं हे सुद्धा फार मोठं एक धैर्य लागतं आणि ते बंडू जाधव यांनी सहकार्याने केलं. म्हणजे कोणतीही गोष्ट करताना सर्व करता येऊ शकतं, परंतु आर्थिक जर तुमची बाजू जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही ते करू शकत नाही. परंतु या दोन्ही बाजू त्यांनी सांभाळण्याचं कारण असं आहे की त्यांनी जे 2021 पासून जे सुरुवात केलेला व्यवसाय त्याची ती प्रगतीचा आलेख बघता बघता त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांनी त्यांना सहकार्य केलं नाही, हे मोठं युनिट या ठिकाणी उभं राहिलं. नेटिंग मशीन ज्याला म्हणतो की ज्या द्राक्षांपासून पूर्ण प्रक्रिया बेदाण्याची कशी होती आणि तो बेदाणा कशा लवकरात लवकर तो मार्केटमध्ये येईल यासाठी त्यांनी ते उभं केलेलं आहे. आणि खरोखर त्यांना याच्यामध्ये यश आलेलं आहे. आणि जे काय आजूबाजूचे शेतकरी असतील किंवा निटिंग जे करणारे जे कोणी जे छोटे छोटे व्यवसाय करणार त्यांना सुद्धा याची निश्चितच या ठिकाणी मदत होणार आहे. आणि अशा एका युवकाला आपल्या सर्वांच्या वतीने, प्रबोधन दिशेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देत आहे. नमस्कार.
हा व्हिडिओ कसा वाटला आपणास पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा